अचानकपणे मृत्यू होतो किंवा आत्महत्यासारख्या गोष्टी होतात आणि सध्या तर हे आपण सगळीकडे पाहतोय, तर अशा वेळी पण कधीतरी तुम्ही कनेक्ट होऊन तुम्हाला त्याची उत्तरं मिळू शकतात का? तसा कुठला अनुभव आहे? हा, आत्महत्या केल्यानंतर मोक्ष मिळतो असं नसतं. बर. आता आत्महत्या केल्या सहसा काय असतं, आत्महत्या केल्यानंतर लगेचच्या लगेच लोकांना म्हणजे असं विचारायला पण येत नाही. पण तरी एक जण माझ्याच ओळखीच्यातले आले होते. 3 दिवसापूर्वी त्यांच्या मुलीने आत्महत्या केलेली होती, 3 दिवसानंतर आले होते. तर त्यावेळेला तिच्यापर्यंत पोचायला मला खूप कष्ट पडले. बर. कारण म्हणजे आपण जर पाहिलं, मला काय दिसलं असेल त्यावेळेला, तर ते जे वटवाघूळ असतं त्या अख्ख्या खोलीभर ते वटवाघूळ काळं दिसत होतं. आणि मी ते मागे सारतीये त्या मुलीचा आत्मा काही मला सापडत नव्हता. बर. ते मला आत येऊ देत नव्हतं. मी हे करत होते, मी तिला सारखं ढकलत होते. तर मग मी स्वामींना विचारलं, स्वामी हे काय असं? तर मग स्वामी म्हणले की नाही, तो कोवळा आत्मा आहे. अच्छा. त्याच्यामुळे जसं 3 दिवसाचं बाळ असेल तसा तो कोवळा आत्मा आहे. तर तू आत्ता त्याच्या मागे लागू नको. त्याला तो आत्मा परत नाही आपण आणू शकत, पण त्याचा पुढचा प्रवास आपण करू शकतो. बर. तसं मी 2 महिन्यांनी तिच्या घरी गेले, त्या मुलीच्या तिथे. तर त्या मुलीच्या तिथे घरी गेल्यानंतर तिची आई साहजिकच खूपच दुःखी होती. तर त्यांना मी सांगितलं की 3 दिवस तुम्ही पाण्याचा ग्लास तिथं ठेवा आणि तुमच्या मुलीला पुढचा मार्ग मिळालाय की नाही हे त्या पाण्यात काहीतरी काळं एवढंच पडेल, त्याच्यावरनं कळेल आणि तिच्या मैत्रिणींच्या स्वप्नात ती जाईल, कोणाच्या तरी स्वप्नात जाईल असं सांगितलं. तर त्याप्रमाणे काय झालं, ती 3 दिवस झाले, 2 दिवस पहिले काही पाण्यात पडलं नाही. त्या बाईंचे मला मेसेजेस आले की काही पडलेलं नाहीये, आता 3ऱ्या दिवशी फक्त ठेवायचं का? म्हटलं हो. आणि त्या पाणी उचलायला गेल्या तर एक काळी मुंगी काठावरनं चालत होती आणि ती मुंगी पाण्यात पडली. अच्छा. म्हणजे एवढं सूक्ष्मात जाऊन स्वामींनी सांगितलं की त्या आत्म्याला गती मिळाली. बर.